अनेक ठिकाणी सुद्धा मतमोजणीचा घोळ बघायला मिळाला. तो समजा आता पुनर्मतमोजणी आपल्या इकडे झाली नाही, त्यामुळे आपण त्या विषयावर बोलू नये. मात्र मित्रपक्षांची साथ कमी पडली का, किंवा पराभव कशामुळे झाला असं वाटतं तुम्हाला? कारण हे जो फरक आहे खूप कमी आहे आणि तुमचं प्रचंड समाजकार्य बुलढाण्यामध्ये अनेक महिला उद्योजक बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही घडवले. कशामुळे पराभव झाला? एका दिलाने ही निवडणूक आम्ही लढलो. बरोबर. त्यामध्ये कुठे कमी पडलो असं म्हणता येणार नाही. प्रचंड सगळ्यांनीच अतिशय मेहनतीने एका दिलाने ही निवडणूक लढवली. मतदारांमध्येही ही भावना होती की हे युतीचं सरकार पुन्हा नको, महायुतीचं. हो. कारण शेतकऱ्यांनी ती झळ सोसलेली होती. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नव्हता. कर्जमाफी या सरकारने जाहीर केली नाही आणि या सगळ्यांचा रोष म्हणून एक सगळ्यांना विश्वास होता की महाविकास आघाडीच्या चांगल्या जागा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येतील. अगदी. परंतु त्यामध्ये मला असं वाटतं की ही मतांची चोरी जी या सगळ्या प्रकारामध्ये झाली आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान, तो एक मोठा घोळ आहे. या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. हो. कारण आमचं असं म्हणणं आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही मतांची चोरी झाली. बोगस मतदान म्हणजे मयत मतदारांचं मतदान झालं. बोगस मतदानामध्ये एका व्यक्तीने 10-10, 12-12 वेळा मतदान केलंय आणि त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे CCTV फुटेजची आणि त्याचबरोबर 17C फॉर्मची मागणी केलेली आहे. आणि या माध्यमातून आता ते होईल की नाही माहीत नाही, परंतु न्यायव्यवस्थेवर शेवटी विश्वास आहे आणि लढा तर द्यायचाच आहे.